नमस्कार. आज आपण एका अगदी वेगळ्या गूढ प्रदेशाबद्दल बोलणार आहोत. कॅनडाचा वायव्य प्रदेश, नॉर्थ वेस्ट टेरिटोरीज. हो, प्रचंड मोठा भाग आहे हा. म्हणजे जर्मनीच्या 4 पट मोठा असेल, पण लोक अगदी तुरळक, फक्त 50,000. विचार करा, घनदाट जंगलं, उंच डोंगर, मोठ्या नद्या, म्हणजे सौंदर्य अफाट, पण तितकंच धोकादायक सुद्धा, नाही का? अगदी. आणि याच प्रदेशात एक अजून खास आणि धोकादायक भाग आहे, नहान्नी व्हॅली. जवळपास 11,000 चौरस मैल. नहान्नी व्हॅली ऐकलं याबद्दल. हे राष्ट्रीय उद्यान आहे ना? हो, 1976 पासून घोषित झालंय, पण नावापुरतं उद्यान म्हणायचं. म्हणजे तिथे जायला रस्ते नाहीत, कसल्या सोयी नाहीत. विमान, बोट किंवा मग अगदीच कठीण पायवाट हेच मार्ग. म्हणजे अगदी निर्मनुष्य, जिथे निसर्ग आपल्या मूळ रूपात आहे. पण मग गूढ काय आहे यात? आपल्याकडच्या नोंदी आणि काही स्थानिक वृत्तांतानुसार ही जागा सुंदर असली तरी शापित मानली जाते. शापित म्हणजे? असं म्हणतात की हजारो वर्षांपासून ज्या स्थानिक जमातींनी, म्हणजे उदाहरणार्थ नहा जमात होती, त्यांनी इथे वस्ती करायचा प्रयत्न केला, त्या एकतर रहस्यमयरित्या गायब झाल्या. गायब झाल्या की त्यांनी पलायन केलं? काही गायब झाल्या, काहींनी पलायन केलं. त्यांचं म्हणणं होतं की जंगलात विचित्र प्राणी आहेत, मोठे पांढरे राक्षस किंवा वाहिला नावाचे अवाढवे लांडगे, ते त्रास देतात म्हणे. बापरे, हे सगळं ऐकून तर दंतकथा वाटतात. वाटू शकतं, पण 1900च्या दशकाच्या सुरुवातीला इथे काही खऱ्या आणि भयानक घटना घडल्यात, ज्या ऐकल्या की या कथांवर थोडा विचार करायला लागतो. कोणत्या घटना सांगा ना? मॅक्ल्यूड बंधूंची गोष्ट खरी आहे का? हो, अगदी. 1904 साली विली, फ्रँक आणि चार्ली मॅक्लिओड हे तिघं भाऊ सोन्याच्या शोधात नहान्नी व्हॅलीत गेले होते. आणि त्यांना सोनं सापडलं पण होतं म्हणतात. हो, सापडलं. फ्लॅट नदीजवळ मिळालं सोनं. पण परत येताना त्यांची बोट उलटली. सोनं गेलं, पण तिघं भाऊ वाचले. अच्छा, मग ते परत गेले असतील? हो, पण फक्त दोघं, विली आणि फ्रँक, 1905 मध्ये परत गेले. त्यांच्यासोबत रॉबर्ट वियर नावाचा अजून एक माणूस होता. पण 2 वर्ष त्यांच्याशी काही संपर्कच झाला नाही. मग मोठा भाऊ चार्ली काळजीने शोधायला गेला असेल? बरोबर. चार्लीने शोध मोहीम काढली आणि त्याला जे सापडलं ते खूपच धक्कादायक होतं. सेकंड कॅनियनजवळ त्याला दोन्ही भावांचे मृतदेह मिळाले. अरे देवा, पण काय झालं होतं नक्की? विचित्र म्हणजे दोघांचीही शिरं धडावेगळी गेली होती आणि त्यांचे मृतदेह जळालेले होते. काय सांगताय? शिरं नव्हती? आणि रॉबर्ट वियरचं काय झालं? रॉबर्ट वियर गायब होता. नंतर तिथे एक सांगाडा सापडला, तो त्याचाच असावा असं मानतात, पण खात्री नाही. आणि हो, जवळच्या एका झाडावर कोरलेलं होतं, आम्हाला चांगलं सोनं सापडलं आहे. पण सोनं कुठेच नव्हतं. हे खूपच भयानक आहे. पोलिसांनी काय निष्कर्ष काढला? पोलिसांनी म्हटलं की उपासमार आणि कदाचित प्राण्यांचा हल्ला यामुळे मृत्यू झाला असावा. पण चार्लीला स्थानिक जमातींवर संशय होता. काहींना वाटलं की रॉबर्ट वियरनेच काहीतरी केलं असावा. आणि ह्याच जागेला मग हेडलेस व्हॅली म्हणायला लागले. अगदी. शिरं नसलेली दरी. आणि दुर्दैवाने ही काही एकमेव घटना नव्हती. अजून कोण? 1913 मध्ये मार्टिन जॉर्गेन्सन नावाचा एक सोनार होता. तो एकटाच गेला होता तिथे. हेडलेस व्हॅलीजवळच त्याने झोपडी बांधली. त्यानेही सोनं सापडल्याचं कळवलं होतं का? हो, निरोप पाठवला होता. पण नंतर ठरलेल्या वेळी तो परत आलाच नाही. त्याचे साथीदार शोधायला गेले तर त्यांना त्याची झोपडी जळालेली दिसली. आणि मार्टिन? त्याचा मृतदेह झोपडीजवळच सापडला. त्याच अवस्थेत, शिरं नसलेला. सोनं इथेही गायब होतं. पोलिसांनी यालाही अपघातच म्हटलं. म्हणजे पुन्हा तेच, सोनं, जळालेली झोपडी, शिर नसलेला मृतदेह. पण प्रत्येक वेळी असंच झालं का? जॉन ओब्रायनचं प्रकरण वेगळं होतं असं ऐकलंय. हो, ते वेगळं होतं. 1921ची गोष्ट. जॉन ओब्रायन तिथे कॅम्पिंग करत होता. तो शिकारीचे सापळे तपासायला गेला होता. आणि परत आलाच नाही. त्याच्या साथीदाराने शोध घेतला तर तो एका विजलेल्या शेकोटीसमोर बसलेल्या स्थितीत सापडला. जणू काही एका क्षणात गोठून गेला होता तो. म्हणजे फ्लॅश फ्रोझन. पण त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती? नाही, चेहऱ्यावर अजिबात भीती नव्हती. शांत चेहरा होता. पोलिसांनी अर्थातच अतिथंडीमुळे मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढला. हे तर अजूनच गूढ वाटतंय. आणि मग एका महिलेचं पण नाव घेतलं जातं, ॲनी लॅफर्टी. हो, 1926 मध्ये ॲनी एका शिकारी गटासोबत कॅम्पवर होती. पण रात्रीतून ती तिच्या तंबूतून गायब झाली. गायब झाली? तिचा काही शोध लागला? नाही. पण काही महिन्यांनी चार्ली नावाच्या एका स्थानिक साक्षीदाराने पोलिसांना एक विचित्र गोष्ट सांगितली. काय सांगितलं त्याने?
त्याने सांगितलं की त्या रात्री त्याने एका नग्न गोऱ्या बाईला डोंगराच्या कड्यावर पाहिलं होतं. ती 4 पायांवर धावत होती म्हणे आणि तिचा चेहरा अगदी वेड लागल्यासारखा किंवा पछाडलेला दिसत होता. बापरे, ती ॲनी असावी असं म्हणतात. हो, असा अंदाज आहे, पण तिचा कधीच शोध लागला नाही. हे सगळं ऐकून अंगावर काटा येतोय. आणि 1930-40च्या दशकातही अशा घटना चालूच होत्या का? हो, तुरळकपणे का होईना पण चालू होत्या. 1931 मध्ये फिल पॉवर्स नावाचा माणूस जळालेल्या झोपडीत मृतावस्थेत सापडला. पोलीस म्हणाले अपघात. मग 1936 मध्ये विल्यम ॲपलर आणि जोसेफ मुलहॉलंड त्यांच्या जळालेल्या झोपडीतून गायब झाले. अजून 1945 मध्ये अर्नेस्ट सॅवार्डचा मृतदेह स्लीपिंग बॅगमध्ये सापडला. पुन्हा शिर नव्हतं. पोलीस म्हणाले अपघात किंवा प्राणी हल्ला. मग 1946 मध्ये जॉन पॅटरसन गायब झाला. पॅटरसनच्या बाबतीत काही वेगळं घडलं होतं का? हो, त्याच्या शोध पथकाला स्थानिकांनी सावध केलं होतं. पांढऱ्या आकृत्यांबद्दल सांगितलं होतं आणि त्या पथकाला रात्री विचित्र किंचाळ्या ऐकू आल्या होत्या म्हणे. या सगळ्या घटना ऐकल्यावर पोलिसांचा अपघात किंवा प्राणीहल्ल्याचा निष्कर्ष पटणं खरंच कठीण आहे. म्हणजे इतक्या घटनांमध्ये एवढं साम्य, हा निव्वळ योगायोग कसा असू शकतो? अशा घटना कमी झाल्या हे खरंय, पण मग व्हॅलीत जाणारे लोकही कमी झाले. आता तर उद्यानाचे काही भाग बंद केले आहेत. बंद केले आहेत का? अधिकृतपणे सांगतात की पर्यावरणाच्या संरक्षणासाठी, पण काही जणांना वाटतं की लोकांना तिथल्या अज्ञात धोक्यांपासून वाचवण्यासाठीच हे केलं गेलंय. म्हणजे गेल्या शतकात डझनभर लोक इथे एकतर रहस्यमयरित्या गायब झाले किंवा मारले गेले. शीर नसलेले मृतदेह, जळलेल्या झोपड्या, अचानक गायब होणं, या सगळ्यामागे काय आहे हे अजूनही कळलेलं नाही. खरंय. आता प्रश्न हाच आहे की स्थानिक लोककथांमधले ते राक्षस आणि प्राणी खरे मानायचे, की या घटनामागे कोणतं तरी मानवी कारण आहे, की एखादं नैसर्गिक गूढ आहे जे आपल्याला अजून उलगडलेलं नाही. हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का?